जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या पत्रकार परिषदेस उपस्थित सन्माननीय भाऊराव देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेशाचे सचिव मनोज पांगारकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल लोणीकर, सन्माननीय दिलीपजी कुंदकर्ते, गंगाधर जोशी, मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील, सन्माननीय प्रवीण चिखलीकर, आदित्य शिरपुले, किशोर देशमुख, बाबू खोमने, सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, देगलूर पोटनिवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि सुभाष साबणे यांना भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्याच्या राजकीय जी काही रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू आहे त्या निमित्तानं लागून राहिले आणि आज आपल्या माध्यमातून निश्चितच विश्वास देतो की पंढरपूरच्या अभूतपूर्व अशा विजयानंतर देगलूर विधानसभेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला पंढरपूर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्व पक्ष या ठिकाणी एकवटले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भालके सन्माननीय आमदारांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली आणि अख्खी सरकारी यंत्रणा तन मन धन सर्व गोष्टी वापरल्यानंतर सुद्धा पंढरपूरच्या जनतेनं पांडुरंगाच्या भूमीतनं भारतीय जनता पार्टीला जनाधार दिला आणि जनतेचा कौल महाराष्ट्राच्या सत्तेच्या विरोधात आहे, भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे, हे पंढरपूरच्या निवडणुकीनं त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभेच्या माध्यमातून सांगितलं होतं, आपण पंढरपूरची निवडणूक त्या ठिकाणी आम्हाला जिंकून द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी मी करेन आणि आज मी देगलूरला सांगतोय की त्या करेक्ट कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्याचं काम देगलूरची निवडणूक या ठिकाणी जिंकल्यानंतर निश्चितपणे होईल। अशा प्रकारची ही निवडणूक निश्चितपणे असणार आहे। त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि अशा या सगळ्या 2 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द महाविकास आघाडी सरकारची आणि ही निवडणूक होत असताना या सरकारच्या सगळ्या कारभाराचा लेखाजोखा या निवडणुकीच्या माध्यमातून देगलूरची जनता महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणार आहे। कारण आपण बघाल की 2 वर्षाचा कालावधी आणि 5 वर्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्राचा सत्तेचा कालावधी जर तुलना केली
तर 2 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राच्या विकासाचं तसूभर एवढं पुढे जाईल असं काम झालं नाही. उलट पक्षी ज्या विकासाच्या अनेक योजना होत्या त्या ठिकाणी बंद करण्याचं काम, स्थगित करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलं. आणि 2 वर्षामध्ये कोरोनाच्या नावाखाली पूर्णपणे महाराष्ट्र विकासापासून वंचित राहिला. त्यात सर्वाधिक वंचित मराठवाडा राहिला आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा या ठिकाणी राहिला. मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याला देवेंद्रजींनी अंतिम स्वरूप दिलं, त्याला मान्यता दिली, प्रशासकीय मान्यता दिली, तांत्रिक मान्यता दिली, तोही भाषणात गोंडाळून ठेवला की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणारा त्या ठिकाणचा तो प्रकल्प अर्धवट ठेवला. समुद्रात वाहून जाणारं पाणी उचलून आणण्याचा तोही प्रकल्प त्या ठिकाणी अर्धवट ठेवला. मराठवाडा विकास महामंडळ त्या ठिकाणी रद्द केलं गेलं आणि एकंदरच मराठवाड्याविषयी अनास्था या सरकारची त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळे एक सरकारच्या विरोधातलं वातावरण या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर आहे. आता अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस साहेब, मी त्या ठिकाणी होतो. आपल्या नांदेड जिल्ह्याचाही आम्ही दौरा केला. पूर्णपणे इथला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. म्हणजे जवळपास 8,38,40,000च्या आसपास या ठिकाणी शेतकरी बाधित झालेत. साधारणतः 5-5.5 लाखाच्या हेक्टरच्या आसपास त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी बाधित झालेली आहे. परंतु सरकारकडून एक नवी दमडी मराठवाड्यातील असेल किंवा नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मिळाली नाही. मग इथला आपल्याकडे सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, सारी पिकं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. आणि दस्तूरखुद्द मंत्री, पालकमंत्रीसुद्धा त्या शेतकऱ्याची दुःख समजून घ्यायला शेताच्या बांधावर गेले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. आणि मग अशा या निष्क्रिय सरकार, निष्क्रिय मंत्री यांची राजवट या ठिकाणी चालू असतानाही देगलूरची पोटनिवडणूक या ठिकाणी होते आणि सुभाष साबणे ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे त्यांना उमेदवारी दिले आणि त्यांच्या माध्यमातून देगलूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या विजयावर शिक्कामोर्तब करील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मराठवाड्याचं बोलत असताना, नांदेडचं बोलत असताना देगलूर तर सगळ्यात अविकसित भाग राहिलेला. आज देगलूरला कुठलंही विकासाचं काम भरीव ठोस सांगू असं या ठिकाणी होत नाही. आपण बघाल सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनुशेष सिंचनाची दुरावस्था आहे. त्या ठिकाणी लेंडीसारखा प्रकल्पसुद्धा आज त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. आज देगलूरमध्ये कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही जेणेकरून इथल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल. मग बाजूलाच असणारा तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, इथे इथल्या तरुणांना नोकरीसाठी, कामासाठी जावं लागतं. म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्यांना समाधान देत, तुम्ही ना बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देत, तुम्ही ना इथले रस्ते, पाणी, इथलं सिंचन या व्यवस्थेला कुठल्याही प्रकारचा हातभार लावत, मग लोकांनी तुम्हाला मतं कशासाठी द्यायची. आणि त्याच्यामुळे सरकारवरची असणारी चीड, सरकारचा असणारा भ्रष्टाचार, आज आपण बघाल तिन्ही पक्षाचे नेते आज आरोपाच्या कडघऱ्यात त्या ठिकाणी. कोणावर ईडीची चौकशी चालू आहे, कोणाला इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे, कोण NCBच्या त्या ठिकाणी, कोणाचा जावई त्या ठिकाणी अटकेत आहे. आणि त्याच्यामुळं पूर्णपणे बदनाम हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात झालेलं आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा सरकारच्या विरोधातला आक्रोश, चीड, नाकर्तेपणावरची भूमिका या ठिकाणी देगलूरवासीय त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये
वटवणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे हे प्रचंड मताधिक्यानं निश्चित विजयी होतील. सुभाष साबणे यांनी इथे नेतृत्व केलेलं आहे. परवा दसरा मेळाव्यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले की उपऱ्यांना घेऊन भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते. पण तेव्हा मीही पत्रकार परिषदेतनं सांगितलं, आपल्याला माहीत असेल, मी बोललो अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांचं आहे. बोललो उदय सामंत कुठले 66 शिवसैनिक, अब्दुल सत्तार कुठले आले कट्टर शिवसैनिक, शंकरराव गडाव कॅबिनेट मंत्री कुठने आला त्या ठिकाणी मंत्री, राजेंद्र येडगावकर कुठनं आलेत त्या ठिकाणी, हे सगळे अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुमचा आमदार ज्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही त्याला आम्ही उभा केला की उपरा ठरतो. उलट भारतीय जनता पार्टीचे आभार मानले पाहिजे. पंढरपूरला आपण समाधान आवताडे या शिवसैनिकाला न्याय देऊ शकला नाही, कारण तुम्हाला शिवसैनिकापेक्षा त्या ठिकाणी सत्ता टिकवणं काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून महत्त्वाची वाटली. पक्षापेक्षा शिवसैनिक कार्यकर्त्यापेक्षा त्या समाधान आवतेड्याला आम्ही उमेदवारी दिली, आम्ही न्याय दिला. भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून समाधान आवताडे निवडून आले. आज या ठिकाणी सुभाष साबणेंना आपण द्यायला पाहिजे होती उमेदवारी. आज आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आपला अधिकार, आपली ताकद वापरून काँग्रेसची जरी जागा असली तरी शिवसेनेचा या ठिकाणचा तुमचा हक्काचा एक नेता असताना ती जागा त्या ठिकाणी लढवायला पाहिजे. परंतु शिवसेना महत्त्वाची इथे राहिली नाही, इथला शिवसैनिकाचा न्याय अन्याय महत्त्वाचा राहिला नाही, तर राज्याचं सरकार टिकलं पाहिजे. बाकी काही गोष्टी झाल्या नाही तरी चालतील. मग या तुमच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय देण्याचं काम केलं तर उपरा कुठून आला? आणि त्यामुळं इथली पूर्ण शिवसेना या ठिकाणी मला खात्री आहे की या ठिकाणी आपल्या नेत्याला, आपल्या कार्यकर्त्याला, सहकार्याला न्याय देण्यासाठी जरी त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी असलं तरी इथे पूर्णपणे शिवसेनेला मानणारा मतदारवर्ग, खरा शिवसैनिक या ठिकाणी सुभाष साबणेच्या मागे उभा राहील. आणि भारतीय जनता पार्टीचं हे आमचं कमळ फुलवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे इथल्या साऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आमचा येणारा आमदार सुभाष साबणे त्या ठिकाणी निश्चितपणे करेल हा विश्वास देतो. आज खरं म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. 2 वर्षामध्ये 1 इंच तरी या ठिकाणचा रस्ता कुठला झाला का? त्याच्यामुळे मुख्यमंत्री राज्याचे राहिले. आज नांदेडची काय अवस्था आहे? कुठले रस्ते चांगले आहेत, कुठे पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या आहेत. आणि त्याच्यामुळं विकासाचं कुठलंही काम नाही. कधी जातीपातीचं, कधी वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि लोकांना गुमराह करत राजकारण करायचं, सत्ता उपभोगायची, हे अजूनपर्यंत चाललं. परंतु आता भारतीय जनता पार्टी दमदारपणे या ठिकाणी लोकांसमोर उतरलेली आहे आणि त्यामुळे निश्चित आम्हाला या ठिकाणी यश मिळेल अशा प्रकारचा पूर्ण आत्मविश्वास या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे. आणि देगलूरवासियांचं विकासाचं स्वप्न, मग पाण्याचे प्रश्न असतील, रस्ते असतील, विकासाची कामं असतील, प्रामुख्यानं इथल्या बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निश्चितपणे आम्ही मार्गी लावू अशा प्रकारचा विश्वाससुद्धा या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्त करतो. आता आपल्याला काही प्रश्न असतील विचार. नागपूरमध्ये सत्ताधाऱ्याकडून व्यापाऱ्यांचे दडपशाही सुरू आहे. या व्यापाऱ्याकडे समजा भाजपचे काय पुढारी गेले, त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या दुकानामध्ये रेड टाकणे किंवा त्यांच्यावर हे करणे, अशा पद्धतीने त्यांनी दहशत पसरवत आहे. त्या संदर्भात आपण व्यापाऱ्यांना काय दिला जाईल? मी व्यापाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडण्याचं काही कारण नाही. अहो, जे स्वतःच रेड खाली त्या ठिकाणी दबलेले आहेत ते दुसऱ्यावर काय रेड टाकणार? स्वतःचे ज्यांचे हात बरबटलेले आहेत ते दुसऱ्यावर काय दबाव टाकणार? आणि 100 कोटीचा वसुली करणारे सरकार
एका पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत कुठला नैतिक अधिकार यांना बोलण्याचा आणि अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा राहतो. आणि त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे, लोणीकर साहेब या, पूर्णपणे या ठिकाणी या व्यापाऱ्यांच्या मागे उभी आहे. आणि यांची सत्ता म्हणजे आपल्याला माहीत आहे, आळवावरचं पाणी इकडे काय मला म्हणतात माहीत आहे, ते पान असतं ते इकडे विकरत, ती एखादी झुळूक आली की सत्ता उलटी होऊ शकते. भारतीय जनता पार्टी तर एक ताकदवान पक्ष आहे, दीर्घकाल या ठिकाणी देशात राज्यामध्ये या ठिकाणी सत्ता आणणारा, उपभोगणारा पक्ष आहे, लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे व्यापारी असतील, कुणीही दबावण्याचं काही कारण नाही. सर्व व्यापारी उलट जेवढं दाबाल, जेवढा प्रेशर आणणार तेवढं जास्तीत जास्त नकारात्मक मतदान त्यांना होईल आणि फायदा त्याचा भारतीय जनता पार्टीलाच होईल. भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये गेलेले आहे, तर त्याचा परिणाम भाजपाच्या या अनुषंगाने होणार आहे का? उलट पक्षी भारतीय जनता पार्टीच्या मतदानामध्ये भरच पडेल. याचं कारण आपण पंढरपूरला कल्याण काळे नावाचे त्या ठिकाणचे मोठे नेते यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला आठवत असेल 8-10 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. परंतु त्या ठिकाणी आमचे समाधान आवताडे प्रचंड मताने निवडून आले. भास्करराव पाटील खदगावकर गेल्याने त्यांना काही मानणारे मतदार असतील ते त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करणार नाहीत. कारण याच भास्करराव पाटील खदगावकरांनी, ओमप्रकाश पोखरणांनी लोकसभेच्या निवडणुकीत कसे काय कपडे अशोक चव्हाणांचे काढलेत, काँग्रेसची काय चिरफाड केले हे मला वाटतं इथल्या पत्रकारांना नीट माहीत असेल. आणि लोक मूर्ख आहेत, लोक विसरत आहेत असा कोणाचा समज असेल तर तसं नाही. आपण बघाल, आज लक्षात ठेवा मी सांगतोय, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मतात वाढच होणार. कोण नेता आला आणि कोण नेता गेला याचा मतदानावर परिणाम होणार नाही. याचं कारण ही निवडणूक थेट जनतेची आहे, ही निवडणूक थेट मतदारांची आहे. मतदार आज राज्यात जे काही सरकारचं चाललं आहे त्याचं मूल्यमापन रोज करतोय आणि त्यामुळे तो कोणाचा ऐकणार नाही. त्याच्या मनाला जे पटेल या सरकारवरचा राग, संताप या ठिकाणी सुभाष साबणेंना भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन काढेल. त्याच्यामुळं अशी इक्वेशन्स कुठलीच या निवडणुकीत काम करणार नाहीत. ही निवडणूक थेट मतदार, जनता आणि उमेदवार अशीच होणार आहे. अतिवृष्टीमुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अशातच महावितरण कंपनीनं नागपूर जिल्ह्यामधील जवळपास 5000 वीज कनेक्शन कट केले आणि आता रब्बी हंगाम समोर आला. आपण बघाल, हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आपल्याला कल्पना असेल, जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, महापूर आला, तो GR जर आपण पाहिलात तर तात्काळ पद्धत केली होती, पंचनामे केले नव्हते, पीक विमा भरला नव्हता, त्यांना सुद्धा 50%, बरोबर ना लोणीकर साहेब, बरोबर आहे, पैसे त्या ठिकाणी दिले गेले. विजेची कनेक्शन तोडू नयेत संकटकालीन काळात. एकाही शेतकऱ्याची वीज, मग शेतीचा पंप असेल किंवा वीज असेल, त्या ठिकाणी तोडली गेली नाही. परंतु आताचं सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या संसारावर नांगर फिरवताना दिसते. कारण आम्ही ज्या वेळेला फिरत होतो, देवेंद्र फडणवीस साहेब, मी त्यावेळेला शेतकरी त्या ठिकाणी तुलना करत होते, देवेंद्रजी आपल्या काळात आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या, आम्हाला मोदी साहेबांचे पैसे आमच्या अकाउंटवर येतात, SMS सारखे यायचे, आज याचे पैसे आले, आज त्याचे पैसे आले. आज आम्ही मोबाईलकडे टक लावून बघतोय, एक नवी दमडी सरकारच्या माध्यमातून मिळत नाही. हा शेतकऱ्यांचा आक्रोश मी पाहिला आहे, नांदेडमध्ये पाहिला आहे आणि तो आक्रोश या ठिकाणी मतात परावर्तित होईल. वीज मंत्री बोलणार एक, अर्थमंत्री बोलणार वेगळं. या सरकारला जनतेचे काही देणं घेणंच नाही. मी या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं सरकार चाललं आहे असं महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हतं. सर्वसामान्य माणसांचं पडलं नाही. यांना काळजी ठेकेदारांची, यांना काळजी त्या ठिकाणी दलालांची, यांना काळजी बदल्यांची. दलालीतनं बदल्यातनं पैसे कमवायचे, पैसा आणि सत्ता टिकवणं याच्यातच हे सरकार मशगूल आहे.
सर्वसामान्य माणसांचं काही देणं घेणं नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातील हा देगलूर विधानसभा या ठिकाणी सरकारला दाखवून देईल की महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आज नेमकं काय चाललं. महावितरणची जी कारवाई सुरू केलेली आहे आणि अगोदरच पॅकेज थोडं बहुत दिलेलं आहे सरकारनं, मग आता भाजप म्हणून आपली काय भूमिका राहिली महावितरणच्या विरोधात? या संदर्भात आम्ही मागे भूमिका घेतली होती, आपल्याला कल्पना असेल. मी तर त्यावेळेला सोलापूर दौऱ्यावर होतो, एका गावात डीपी काढला होता. स्वतः आम्ही जाऊन आंदोलन केलं. मी पंढरपूरच्या बाजारात व्यापाऱ्यांबरोबर आंदोलनाला बसलो होतो. भारतीय जनता पार्टीने राज्यभर आंदोलनं केली आणि आजही या ठिकाणी मी सांगतो की प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी सांगतीलच, पण अशा प्रकारे शेतकऱ्यांची जर वीज त्या ठिकाणी कटिंग केली गेली, भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही, कुठलीही दादागिरी सरकारची चालू देणार नाही आणि त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन द्यायला भाग पड. नालासोपाऱ्यामध्ये आज मनसेच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावण्याच्या कारणावरून परप्रांतीय आणि बेदम मारहाण केली. त्यात 3-4 कार्यकर्ते गंभीररित्या जखमी आहेत. सध्या आता भाजप आणि मनसेचं जुळवून चाललंय, नेमके काय भूमिका राहील? नाही, आता मला या विषयाची कल्पना नाही. कशातनं काय झालेली माहिती त्या ठिकाणी घेऊ आणि एखादी व्यक्तिगत कोणाची मारामार झाली असेल तर त्याला प्रांतीय जातीय असं स्वरूप आत्ताच देणं मला योग्य वाटत नाही. पूर्ण माहिती घेतल्यावर तपशीलवार यावर भाष्य करेल. नाही, मारहाण काय परप्रांतीयांकडून पण होता कामा नये आणि इथल्या आपल्या स्वप्रांतीयांकडून, म्हणजे मारामारी आपल्या इथल्या स्थानिक गावातल्या एकमेकांना मारलं तर चालेल का? अशा प्रकारचे मारहाण होताच कामा नये आणि का कशातून झाली याची माहिती घेऊ आणि परप्रांतीयांकडून का झाली कशासाठी त्यावर मी भाष्य करेन. आता आपण जे स्टेटमेंट केलं, सत्तेच्या तडजोडीसाठी शिवसेनेनं शिवसैनिकांचं राजकीय उद्ध्वस्त करत आहे.